स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा व आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही असेच आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत असतो। भाग्यवंत ठराल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। व्यक्तीच्या जीवनाचे दोन पैलू आहेत। जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो। कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही। त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही। पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वीच देव हे 6 संकेत देतो। तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्यासाठी तयार राहा। वाईट काळ येण्याआधी देव हे 6 संकेत देतो। नंबर 1, प्रथम संकेत। व्यक्तीला वाईट स्वप्न येतच असतात, यात काही नवीन नाही। परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्न येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल। अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यांवर मोठी संकट येण्याची शंका असू शकते। हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचे चिंतन करा। दुसरा संकेत। जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे। त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल। ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते। हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नांबद्दल कुणालाही सांगू नका। तिसरा संकेत। शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते। या अवयवांमधले डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात। हे सर्व फडकल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे। आणि याबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते। अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा, यामुळे वाईट विचार येणे बंद होईल। चौथा संकेत। जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर आलात तर याचा प्रभाव हा वाईट असतो। शास्त्रवचनानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते। जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे। हे टाळण्यासाठी मांजरीच्या डोळ्यांकडे न बघता तिला हलकवून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा। पाचवा संकेत। घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते। अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा, यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होईल। 6वा संकेत। पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे। पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते। आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे। एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे, म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा। हे कायम सगळे संकेत नेहमी लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ। देव कधीच भेटला नाही, भेटेल की नाही माहीत नाही, पण देवासारखी तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली यात आमचे भरपूर मोठे भाग्य आहे। फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा। भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन,
तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळत. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवन हा एक अनमोल आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो चढ उतार, सुखदुःख आणि आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य आहे आणि तो आपल्या संगोपन, वातावरण, अनुभव आणि निवडी यांसारख्या अनेक घटकांनी आकारला जातो. जीवन हा देखील एक क्षणभंगूर आणि नाजूक अनुभव आहे आणि प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या वैभवापासून ते मानवजातीच्या सर्जनशीलता आणि यशापर्यंत जीवन सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेले आहे. तथापि जीवन देखील आजारपण, नुकसान आणि अन्याय यांसारख्या वेदना आणि दुःखांनी भरलेला आहे. आव्हाने असूनही जीवन आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे.
तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते. प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत. तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही, म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यसनाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विना कटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद, कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं.
किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे
आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपास अहंकाराचा करावा, कधी उपास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.